गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बाकी मी आता चहा पिते। नॉर्मली सगळेजण चहा पितात सकाळी अर्ली मॉर्निंग आणि तुम्हालाही माहिती आहे बाहेर खूप थंडी आहे। 2 दिवस झाले ना खूपच थंडी वाढले आणि खरंच सांगते जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा म्हणजे जे कोणी गाडी चालवतं त्यांना माहितीच असेल, एकदम असे हात आहे ना एकदम असे थंड थंड पडतात, म्हणजे एकदम भयानक। आणि गाडी चालवताना जे हवा समोरून जी हवा येते ना ते तर बापरे डेंजर। तुम्हाला माहिती आहे आपले हे जे गाल वगैरे असतात ना हे तर ती हवा ना येते ना तर ते इथे लागते ते आणि ते बापरे असं ना एकदम असं वाटतं की जसं कोणतरी बर्फ फेकून मारला असं एकदम थंड थंड लागतं ते। तर मला म्हणजे म्हणजे बोलतात ना की गाडी चालवताना प्रत्येकाचा एक एक्सपिरियन्स असतो, तसा माझाही हा एक एक्सपिरियन्स आहे, ऑब्झर्वेशन आहे। आता हा जो थंडीच्या महिन्यामध्ये जेव्हा मी गाडी चालवते ना वगैरे तेव्हा ना आपला चेहरा तर ओपनच असतो, म्हणजे भले आपण स्वेटर घातलं असेल, हातामध्ये हँड ग्लोव्ज घातले असतील म्हणजे थंडीसाठी, तरीसुद्धा जी हवा येते ती डायरेक्ट आपल्या इथे अशी लागते का इथे लागते ना, तर ते ना असं एकदम थंड थंड किंवा ना कोणीतरी ना आपल्या तोंडावरती ना एकदम फ्रीजमधलं थंड पाणी ओतलंय किंवा ना असे बर्फ असतो ना तो बर्फ कोणीतरी फेकून मारला असं वाटतंय, एकदम असे थंड थंड पडतात। तर आणि खरंच सांगते 2-3 दिवस झाले आता थंडी थोडी वाढली, मध्यंतरी थंडी नव्हती पण आता परत वाढली। तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा थंडीमध्ये आपल्याला आपण असं गरम गरम चहा पिलाच पाहिजे, तर मी ते ब्लॅक टी घेतलेला आहे। सो या सगळ्या गोष्टी आहेत। बाकी ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेला आहे आणि माझं ठरलं होतं की मी सकाळी अर्ली मॉर्निंग भाकरी भाजी करेल, पण नाही जमलं कारण मी आज 6 वाजता उठली, त्यामुळे नाही जमलं मला सकाळी अर्ली मॉर्निंग भाजी भाकरी करायला, कारण ज्ञानेशला आज टिफिनला भाजी भाकरी हवी होती। तर ठीक आहे ओके, तर मी त्याला सिंपल असे चॉकलेट बर्फी दिले आणि बिस्किट दिले आणि त्याला ते बिस्किटं खूप आवडतात। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर मी आता चहा पिते आणि बाकी माझी काही छोटी मोठी कामं आहेत ते करून घेते, म्हणजे झाडू आणि फक्त मॉप मारायचं आहे तेवढंच काम आहे, बाकी मग नंतर मी जेवणाला लागेल असं आहे। तर मी पटापट चहा पिऊन घेते। तर मी इथे कुकरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे, जाळीची प्लेट ॲड केलेली आहे आणि एक ते लिंबाची फोड, तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर मी हा डबा आधी या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेते, मग यावरती झाकण ठेवते। तर मी अशा प्रकारे स्टीम राईस करून घेते, म्हणजे अगदी 10 मिनटामध्ये माझा स्टीम राईस तयार होतो। तर इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि मी मोठा गॅस करून 3 शिट्ट्या देणार आहे। तर 3 शिट्ट्या देऊन मी गॅस मोठा केलेला आहे आणि कसं आहे ना म्हणजे अगदी 10 मिनटामध्ये स्टीम राईस तयार होतो, म्हणून मी नेहमी ना कुकरमध्येच राईस लावते। ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खरं म्हणजे मी आज ठरवलं होतं की भाजी भाकरी करायची, ज्ञानेशला भाजी भाकरी खायची होती, पण काय आहे ना मी आज उसळ करणार आहे, पण ह्या उसळभर म्हणजे मटकीची उसळ करणार आहे, पण ही मटकीची उसळ आपण राईस बरोबरच खातो आणि भाकरी बरोबर नेहमी सुकी भाजी चांगली लागते, म्हणजे पालेभाज्या किंवा इतरही कडधान्य म्हणजे सुकी भाजी भाकरी बरोबर चांगली लागते, पण रस्सा भाजी बरोबर आपल्याला राईसच लागतो, तर म्हणून ठरवलं की राईस करावं म्हणून। तर इथे तुम्ही बघू शकतात, तर इथे मी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि मसाले याची छान मस्त अशी मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि इथे हे जे आहे तर इथे मी ही जी मटकी आहे तर सिंपल असं मी कुकरमध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट ॲड करून ही मटकी कुकरमध्ये मी बॉईल करून घेतलेली आहे। आणि आपण जेव्हा ही मटकी बॉईल करतो ना तेव्हा फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत, कारण ही जी मटकी लगेच सॉफ्ट होते म्हणून 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। जर आपण जास्त शिट्ट्या दिल्या ना तर ही पूर्ण या मटकीचा लगदा होईल, त्यामुळे फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये पण ही खूपच मऊ आणि सॉफ्ट शिजलेली आहे
आणि तुम्हालाही माहिती आहे की मकर संक्रांत होती, तर मकर संक्रांतच्या दिवशी मी वाटण केलं होतं कटासाठी. तर मी सगळं वाटण अजिबात नाही वापरत, तर थोडंसं वाटण मी साईडला ठेवलं होतं. आता हे जे वाटण आहे तर मी यातले अगदी 2च चमचे वाटण वापरणार आहे, म्हणजे उसळसाठी. आणि कसं माहिती आहे, वाटण टाकून जर उसळ केली ना तर म्हणजे उसळ खूप सुंदर आणि टेस्टी लागते. आणि तुम्ही ना अशा प्रकारे म्हणजे ना वाटण करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. हे जे वाटण आहे ना, वाटण अगदी 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये खूप छान राहतं. इवन 20 दिवससुद्धा नाही, महिनाभर हे वाटण मस्त राहतं फ्रीजमध्ये, जर आपण असं वाटण स्टोअर करून ठेवलं तर. कारण जेव्हा कधीही आपल्याला म्हणजे कुठलीही भाजी असू दे, इवन चिकन मटण असू दे किंवा कुठलीही उसळ वगैरे असू दे, तर असं तुम्ही या रस्सा भाजीमध्ये तुम्ही हे अगदी झटपट, चला फ्रीजमध्ये वाटण आहे, काढलं, पटकन उसळ केली, झालं पटकन. तर म्हणजे आपला टाईम वाचतो. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर मी यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे. मी यामध्ये वाटण ॲड करून थोडंसं यातलं जे पाणी आहे, थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर मी झाकण लावून 10 मिनटं वाफ देईल. म्हणजे 10 मिनटामध्ये आपला जो मसाला आहे, जो आपण वाटण ॲड केलं, तो खूप छान मस्त शिजेल. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना, माझी आई ना म्हणजे याच्या आधी लग्नाच्या अगोदर किंवा आत्ताही असंच वाटण करून ठेवते अशा मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये. आणि जेव्हाही तिला असं वाटत असेल की चला आज ही म्हणजे कुठलंही कडधान्य असू दे, कुठल्याही कडधान्याची उसळ वगैरे जरी असली ना, तरी आई थोडंसं म्हणजे फ्रीजमधून तो डबा काढते, मग थोडंसं वाटण टाकते आणि मग त्याचा रस्सा भाजी करते वगैरे, पण ते खूप छान लागतं. असं आहे. तर म्हणजे तुम्ही कधीही एनीटाईम चिकन मटन फिश असू दे किंवा म्हणजे आपलं कुठलंही व्हेज कडधान्य वगैरे असू दे, त्यामध्ये तुम्ही हे वाटण वापरू शकता. एकदम म्हणजे त्याच्यावरती चव येऊन जाते. आणि ना आपल्याला म्हणजे जेवण करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट आणि पटापट असं जेवण होतं, म्हणजे आपलं वाटण वगैरे रेडी असेल तर. आता बघा ना, माझ्याकडेच म्हणजे आता वाटण, त्यादिवशी मी थोडंसं वाटण साईडला ठेवलं होतं, पण त्यात मला उपयोगाला आलं आहे उसळसाठी. असं आहे. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत. तर हे जे वाटण आहे, आपलं वाटण छान मस्त असं शिजलेलं आहे. आता मी यामध्ये ही जी बॉइल्ड केलेली जी मटकी आहे, ती मी मटकी यामध्ये ॲड करते. तर मी यामध्ये मटकी ॲड केलेली आहे. फक्त मी एक उकळी देणार आहे आणि एका उकळीमध्ये आपली अगदी उसळ अगदी झटपट अशी रेडी होईल. आणि इथे आपला स्टीम राईस पण होतो आहे. तर इथे कुकरची 3री शिट्टीसुद्धा झालेली आहे. बंद करून घेते. तर इथे इथे स्टीम राईस तयार झालेला आहे. आणि ना ह्या कुकरचा एक फायदा काय माहीत आहे का, हा जो कुकर आहे ना, तर जेव्हा कुकर थंड होतं ना, तेव्हा हे ना हा जो खिळा आहे ना, हा खाली जातो, तेव्हा समजून जायचं की कुकर थंड झाला आहे. तर मला ना ह्या कुकरचं ना हे खूप आवडतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे आता आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. तर मी अगदी 10 मिनटं छान मस्त याला उकळी दिलेली आहे. आणि छान मस्त असा जाडसर, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असा छान मस्त इथे मटकीचा रस्सा म्हणजे मटकीची उसळ छान मस्त तयार झालेली आहे. तर मी आता यामध्ये कोथिंबीर सर्व करते. आणि ना मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी जेव्हा कांदा कढईमध्ये जेव्हा मी फ्राय करण्यासाठी टाकते ना, मी तेव्हाच मीठ टाकते. किंवा म्हणजे जो मसाला, त्या मसाल्यामध्येच मी मीठ टाकते, चवीपुरतं मीठ टाकते. त्याच्यामुळे काय होतं मग ते कांदा लवकर शिजतो आणि आपल्या भाजीलासुद्धा मीठ लागतं, म्हणून मी तेव्हाच मीठ टाकते. असं आहे. आणि अगदी चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. तर इथे छान मस्त मटकीची उसळ तयार झालेली आहे. आणि ना ही जी मटकीची उसळ आहे ना, एकदम टेस्टी लागते राईस बरोबर. मला तर खूप आवडते, ज्ञानेशलाही खूप आवडते.
काय 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 पाहिजे? तुला सायकल हवी आहे? पण तुला सायकल कशाला हवी आहे? हा, हवी आहे म्हणून तुला? तर तुम्ही ही सायकल बघू शकता. ही ज्ञानेशच्या लहानपणीची सायकल आहे. तर ज्ञानेश एवढा एक्सायटेड आहे ती सायकल चालवण्यासाठी. त्यासाठी त्याने हॉलमध्ये जी बाल्कनी आहे त्या बाल्कनीमध्ये मी जी लायडर ठेवली होती, तर ती लायडर तो मला सांगतो, मम्मी ही लायडर घे आणि प्लीज यावरती उभं राहून मला ही सायकल काढून दे. ज्ञानेश या लायडरवरती उभा तर राहिलेलाच आहे. त्याला म्हणजे ह्या लायडरवरती खेळायलासुद्धा खूप आवडतं, चढायला उतरायला त्याला खूप आवडतं वगैरे. पण काय आहे ना, ज्ञानेशची हाईट कमी पडते त्यामुळे त्याला ती सायकल काढता येत नाही. शेवटी ज्ञानेश खाली उतरला आणि मग मी वरती चढून ही जी सायकल आहे ही सायकल मी खाली काढून घेतलेली आहे. आता ह्या सायकलीवरती जो प्लॅस्टिक होता तो प्लॅस्टिकसुद्धा मी काढून घेतलेला आहे. कारण ही सायकल आहे या प्लॅस्टिकवरती ना खूप धूळ वगैरे बसली होती वगैरे. आता ही सायकल पूर्णपणे मी मोकळी केलेली आहे आणि ज्ञानेश खूप उत्सुक आहे की त्याला ही सायकल चालवायची आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ही जी सायकल आहे, जेव्हा ज्ञानेश 1 वर्षाचा होता तेव्हा त्याला ही सायकल त्याच्या पप्पांनी घेऊन दिली होती. आणि जेव्हा तुम्हालाही माहिती आहे की लहान मुलांना तुम्ही जेव्हा एखादी नवीन वस्तू घेऊन देता तेव्हा ती मुलं तेवढ्याच ते आवडीने ते टॉईज वगैरे खेळतात. तर फर्स्ट टाईम जेव्हा ज्ञानेशला ही गाडी घेऊन दिली होती ना, त्यात थोडा घाबरला होता की अरे हे काय नवीन. तेव्हा जेव्हा त्या गाडीवरती म्युझिक वगैरे वाजायला लागली तेव्हा त्याला खूप असा आनंद वाटला आणि तो तेवढाच तो म्हणजे एक्सायटेड याच्याने तो गाडीवरती बसला आणि ते म्युझिक वाजवायला लागला. आणि हळूहळू म्युझिक वाजवता तो पायाने अशी गाडी चालवायला लागला आणि हळूहळू त्याला एवढं त्या गाडीचा क्रेज वाटलं की तो जवळजवळ त्यांनी 4 वर्ष ही गाडी चालवली. आणि नंतर मग जेव्हा तो 5 वर्षांचा झाला तेव्हा 5 वर्षांचा झाल्यानंतर 5व्या बर्थडेला त्याला त्याच्या मावशीने जी मोठी सायकल आणून दिली. मग त्यानंतर ही छोटी सायकल मी पॅक केली आणि वरती ठेवली होती. पण आता जी मोठी सायकल आहे मी ती खाली बिल्डिंगचा जो जिना आहे त्या जिन्यामध्ये मी खाली पार्क केले. मग त्याला आता घरातल्या घरात चालवायला सायकल हवी आहे म्हणून मी आता ही जी ती छोटी सायकल आहे मी खाली काढले आणि त्याला ही चालवायला दिलेली आहे. आणि त्याला त्याच्या जुन्या आठवणी खूप आठवत आहेत ज्ञानेशला. आणि ज्ञानेशच्या ह्या सगळ्या बालपणीच्या आठवणीत मलाही खूप छान वाटलं. ज्ञानेश असं पूर्ण घरभर गाडी चालवतं आहे, खूप छान बरं वाटतं मलासुद्धा. तर इथे हे जे चणे आहेत तर मी डीमार्टमधून 200 ग्रॅम हे चणे आणले होते. पॅकिंग पुडा होता, तुम्ही फोडला आणि ह्या चण्याची जी साल आहे ती सालं काढून घेतलेली आहेत. आता हे जे चणे आहेत हे चणे मी एका प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवते आहे. आता इथे मला ज्ञानेशसुद्धा मदत करतो. हे जे चणे आहेत ना, हे चणे चटणीसाठी तर मला लागतातच, पण कधी कधी कंटाळा जर आला तर आपण असंही थोडे वाटीमध्ये घेऊन हे चणे खाऊ शकतो. आता अशा प्रकारे ज्ञानेशने पूर्णपणे हे चणे प्लॅस्टिकच्या बरणीत स्टोअर करून ठेवलेले आहेत. आता मी याला ह्या बरणीला व्यवस्थित झाकण लावून घेतलेलं आहे. आणि इथे जो स्टीलचा जो स्टँड आहे त्या स्टँडमध्ये ही मी बरणी ठेवलेली आहे. खूप छान वाटतं असं ठेवायला. गुड इव्हिनिंग गाईज. तर इथे ज्ञानेश क्लासमधून घरी आलेला आहे. तर त्याचा 5:30 वाजता क्लास असतो. तर आल्याबरोबर त्याला भूक लागलेली आहे. तर ज्ञानेशने आल्याबरोबर आधी TV चालू केलेली आहे आणि नंतर या गाडीवरती बसून पूर्ण घरभर त्याने राऊंड मारलेला आहे.
आणि त्याला सायकलवरती बसून पूर्ण घरभर राऊंड मारायला खूप आवडतं. आता इथे मी जेवणाची तयारी केलेली आहे. जेवण म्हणजे दुपारचंच आहे, तर मी इथे जेवणाची ताटंसुद्धा तयार करून घेतलेली आहेत. तर हा जो ताट आहे हा माझा ताट आहे आणि दुसरा ताट आहे ज्ञानेशचा. तर संध्याकाळी ठरवलं की चला आज आपण कांदा कापून घेऊया, म्हणून मी कांदा कापलेला आहे. आता मी पटापट जेवून घेतो. आणि इथे तुम्ही बघू शकता की हा कढीपत्ता आहे. 2-3 दिवस झाले मी किचनच्या विंडोमध्ये हा कढीपत्ता सुकवून घेते. खूप छान मस्त असा कुरकुरीत हा कढीपत्ता सुकलेला आहे. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, तर इथे मी ज्ञानेशचा होमवर्क घेते आहे. तर त्याला लेसन 8 या लेसनचे त्याला हार्ड वर्ड्स लिहायला सांगितलेले आहेत. तर मी इथे 2 लाईन मारून 3 कॉलम तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला लेसन 8 याचे हार्ड वर्ड्स त्याला लिहून घ्यायचे आहेत. तर तो आता पटापट ते हार्ड वर्ड्स लिहितो आहे. पण हार्ड वर्ड्स म्हणजे होमवर्क करण्याच्या पूर्वी म्हणजे आम्हाला जेव्हा मी ज्ञानेशच्या मीटिंगला जाते, स्कूल मीटिंगला जाते, तेव्हा आम्हाला म्हणजे सगळ्या पॅरेंट्सला सांगितलं की तुम्ही जेव्हा मुलांकडून अभ्यास करून घेतात ना, तेव्हा त्यांना तुम्ही डेट टाकायला शिकवा, म्हणजे तारीख टाकायला शिका. तर ज्ञानेश आता हळूहळू लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आपण जसं मी त्याला सांगते की तसं तो हळूहळू लिहितो. आणि ते तारीखसुद्धा टाकलेली आहे वरती कॉलममध्ये. आता तो हळूहळू आता हे जे हार्ड वर्ड्स आहेत ते तो आता हार्ड वर्ड्स ज्ञानेश लिहायला सुरुवात करतो आहे वगैरे. तर म्हणजे असं नाही ज्ञानेशला लिहायचा कंटाळा येत नाही, पण तो व्यवस्थित लिहितो आहे. पण तो अभ्यासाचा खूप कंटाळा करतो, म्हणजे लिहिण्याचाही कंटाळा करतो. पण जर त्याला सांगितलं की बस आणि कर, तर तो व्यवस्थित करतो. तर इथे अशा प्रकारे मी ज्ञानेशचा होमवर्क करून घेते. आता इथे ज्ञानेशचा होमवर्क करून झालेला आहे. आणि आता हा होमवर्क करता करता आम्ही टी व्हीसुद्धा बघतो आहे. खरं म्हणजे हे चुकीचं आहे, होमवर्क करता करता टी व्ही बघणं हे चुकीचं आहे. तर आम्ही नेहमी तारक मेहता का उलटा चष्माच बघतो. आम्हाला ते खूप आवडतं आणि ते खूप म्हणजे ती खूप कॉमेडी सिरियल आहे आणि आम्ही खूप जुने एपिसोड बघतो आहे. आता आमचा म्हणजे सगळं ज्ञानेशचं होमवर्क वगैरे झालेलं आहे. आता इथे जेवणानंतर काहीतरी स्वीट डिश झालीच पाहिजे, म्हणून आम्ही इथे चॉकलेट बर्फी खातो आहे. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही